सो बघा काय आपण बोर्डवर काय काढलंय, तर एक अलीकडे यूकॅरियोटिक सेल आहे, ठीक आहे काय, हा सो यूकॅरियोटिक सेल आहे आणि यूकॅरियोटिक सेल बरोबरीनं कोण आहे इकडं, एरोबिक बॅक्टेरिया. ओके, यूकॅरियोटिक सेल आहे आणि एरोबिक बॅक्टेरिया. दॅट यूकॅरियोटिक सेल वी नो दॅट इट कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस and that nucleus which control the all reactions from cytoplasm. The remaining part inside the plasma membrane, what we say, cytoplasm. Okay, so all the reactions which are occurring here, okay, सगळ्या reactions या ठिकाणी होतील. आता पुढे काय लक्षात घ्या, ही बॅक्टेरिया एरोबिक बॅक्टेरिया कशी ओळखली आपण, बिकॉज दॅट बॅक्टेरिया कन्सिस्ट ऑफ मिझोझोम. या बॅक्टेरिया मध्ये कोण आहे, मिझोझोम आहे. मिझोझोमचा काय रोल असतो रे, लक्षात घ्या. मिझोझोमचे दोन प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे. एक मध्यभागी काढतो आपण, त्याला आपण म्हणतो सेप्टल मिझोझोम. त्याचा रोल आहे बॅक्टेरियल बायनरी फिशन, रिप्रोडक्शन म्हणता तुम्ही त्याला. दुसरा डीएनए रेप्लिकेशन. तिसरा डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम. चौथा बोला, चौथा अजून काय रोल आहे त्याचा, सेंट्रलला जे आहे ते एन्झाईम कंटेंट वगैरे वाढून ठेवणं वगैरे. आता खरं तर एन्झाईम कंटेंट वगैरे इकडे पण प्रेझेंट आहे, नाही असं नाही. दोन्हीमध्ये एन्झाईम कंटेंट असेल, तिकडचे असतील रेप्लिकेशन साठी वगैरे, इकडचे असतील एरोबिक रेस्पिरेशन साठीचे. सो डोक्यात ठेवा, हे लॅटरल असणारा मिझोझोम, एका कडेला जर प्लाझ्मा मेम्ब्रेन फोल्ड झालेला असेल, सो दॅट काइंड ऑफ मिझोझोम व्हॉट वी से, लॅटरल मिझोझोम. मिझोझोमचे किती प्रकार, दोन असतात. तर हा मिझोझोम, हा जो मिझोझोम आहे, या मिझोझोमचा रोल आहे एरोबिक रेस्पिरेशन. काय काम आहे, एरोबिक रेस्पिरेशन काम आहे. तर हा मिझोझोम काय करतो लक्षात घ्या, तर हा मिझोझोम जनरली ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतो आणि त्याच्यापासून किती एटीपी तयार करतो, इट प्रोड्युसेस 38 एटीपी मॉलिक्युल्स फ्रॉम वन ग्लुकोज मॉलिक्यूल. दे आर अप्रॉक्सिमेटली 19 टाइम्स ग्रेटर दॅन द अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फक्त 2 एटीपी तयार व्हायच्या, मिझोझोम असल्यामुळे 38 एटीपी तयार व्हायच्या, म्हणजे 19 पट जास्त एटीपी कोण तयार करतं, मिझोझोम असल्यामुळे तयार होतात. पण घडलं काय लक्षात घ्या, या ज्या सेल आहेत ना, या एरोबिक बॅक्टेरिया, यांना फूड मिळत नाही त्याचं ब्रेकडाऊन करायला. म्हणून घडलं काय की यूकॅरियोटिक सेल ज्या की फूड दुसरीकडून घेणारी त्यांच्यामध्ये सिस्टीम आहे, कारण ते मल्टीसेल्युलर फॉर्म मध्ये प्रेझेंट आहेत, त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्यांना फूड आणून देणारी वगैरे, लक्षात घ्या. किंवा इनडायरेक्टली यांच्यामध्ये स्वतः क्लोरोप्लास्ट पण असतो काही काही यूकॅरियोटिक सेल मध्ये, प्लांट्स मध्ये वगैरे, त्यांच्यात ऑलरेडी ग्लुकोज वगैरे तयार होतं. म्हणजे यांच्याकडे फूड अवेलेबिलिटी काय ऑलरेडी जास्त आहे, यांच्याकडे फूड आहे का, नाहीये. सो दॅट्स वाय या बॅक्टेरिया काय करतात, अन्नासाठी या यूकॅरियोटिक सेल कडे जातात, यांच्यासोबत डील करतात की बाबा आम्ही तुमच्यामध्ये येतो, आम्हाला मध्ये यायची परमिशन द्या, दॅट इज कॉल्ड एज एंडो. ओके, मध्ये आल्याच्या नंतर परमिशन द्या. ओके, मध्ये येण्याचं परमिशन दिल्याच्या नंतर, लक्षात घ्या, मध्ये यायची परमिशन दिल्याच्या नंतर काय होतं, ही जी बॅक्टेरिया आहे ना, तर ही बॅक्टेरिया मध्ये गेल्याच्या नंतर, याच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर, या बॅक्टेरियाची या न्यूक्लियस सोबत डील ठरते. समजा, हे समजून घेण्यासाठी असं समजून घ्या, काय डील ठरते, तर न्यूक्लियस म्हणतो असं बाहेरच्याला आम्ही अलाव करत नाही काही बी द्यायला, पूर्ण इतरचा राजा मी आहे, माझं कंट्रोल आहे पूर्ण. पण गोष्ट काय आहे की हा केंद्रक याला परमिशन कधी देतो, जेव्हा ही बॅक्टेरिया यांना सांगते तुम्ही फक्त 2च एटीपी तयार करू शकता रेस्पिरेशन मधून, पण जेव्हा मी तुमच्या सोबत असेल त्यावेळेस तुमची इफिशियन्सी 19 पट वाढेल, या सेलची खूप जास्त एनर्जी तयार होईल त्याच्यामध्ये. शेवटी न्यूक्लियसला ते पटतं, पण न्यूक्लियस सांगतो ठीक आहे, पण तुम्ही वर शहाणपणा करायचा नाही, काय एक्सिस काय तयार करायचं नाही, तुमच्या ज्या बाबतीमधले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती माझं नियंत्रण राहील. तुम्हाला बायनरी फिशन म्हणजे एकाचे 2 व्हायचे असतील तर व्हा, तुम्हाला अजून एन्झायमॅटिक कंटेंट हे फोल्ड वाढवायचे असतील तर वाढवा, पण तुमचा जो मूळ डीएनए ना, तर त्याच्यामध्ये मात्र एक गोष्ट क्लिअर डोक्यात ठेवा की तुम्ही पुन्हा आमच्या विरुद्ध षडयंत्र रचायचं नाही. आपलं काय राहणार, मी तुम्हाला ग्लुकोज देणार, त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला काय एटीपी एनर्जी तयार करून द्यायची. फायनल ठरतं यांचं. ग्लुकोज म्हणजे पायरुविक ऍसिड, त्याचा पुढचा प्रोडक्ट देतात याला.
लक्षात घ्या, नुसतं प्लेन ग्लुकोज पण देत नाहीत. आणि याचं मग रूपांतरण कसं होतं, हा जो आहे ना मधला पार्ट, तर याचं काय होतं, हा मधला मेम्ब्रेन हा असा आता जागोजागी असा फोल्ड होतो. काय होतो रे, जागोजागी असा फोल्ड होतो. आणि या प्रत्येक फोल्डला काय नाव दिले तुम्ही, क्रिस्टी, सिंग्युलर क्लिस्टा. ओके, तर क्रिस्टा स्वतःचा डीएनए, स्वतःचा प्लाझ्मिड आहे, एवढंच नाही तर स्वतःचा रायबोझोम आहे. बॅक्टेरियामध्ये जसा रायबोझोम आहे तसाच रायबोझोम मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे. याच्यावरून काय कळतं, याच्यावरून कळतं की मायटोकॉन्ड्रियाची ओरिजिन कुणापासून झाली आहे, बॅक्टेरियापासून झाली. कारण रायबोझोम जसा बॅक्टेरियामध्ये 70S आहे तसाच रायबोझोम मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये, जसा प्लाझ्मिड बॅक्टेरियात असतो तसाच प्लाझ्मिड कुणामध्ये, मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर जसे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे 2 कव्हर आहेत, जसे बॅक्टेरियाला 2 कव्हर असतात तसे 2 कव्हर आहेत. वरचं फ्रीली परमिएबल जसं सेल वॉल असते बॅक्टेरियामध्ये, आतमधलं सिलेक्टिव्हली परमिएबल जसं प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. म्हणजे थोडक्यात काय, तर मायटोकॉन्ड्रिया जी काय आहे, तर मायटोकॉन्ड्रिया कुणापासून निर्मित झालेली आहे, सो इट इज डिराइव्ड फ्रॉम बॅक्टेरिया. हे याच्यावरून आपल्याला क्लिअर होईल. मायटोकॉन्ड्रिया डिराइव्ड फ्रॉम बॅक्टेरिया. अँड सो हिअर मायटोकॉन्ड्रिया काय, मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रिया तयार झाली आहे कुणापासून, या बॅक्टेरियापासून. आणि या कन्सेप्टला काय नाव द्यायचं, एंडोसिम्बायोटिक ओरिजिन म्हणायचं. ओके, तर याचं या बॅक्टेरियापासून हे तयार होणं, या कन्सेप्टला नाव दिलं गेलं एंडोसिम्बायोटिक. का म्हणलं सिम्बायोटिक, कारण यांच्यात समान देवाणघेवाण होणार आहे. कुणाकुणामध्ये बरं, या मायटोकॉन्ड्रियामुळे आणि या सेल मधल्या सायटोप्लाझममुळे. हे सायटोप्लाझम मधून काय होणार आहे, ग्लुकोज बाहेरून येणार आहे मध्ये, हा ग्लुकोज मध्ये येणार आहे. इनसाइड द सायटोप्लाझम ग्लुकोज कन्व्हर्टेड इनटू, ग्लुकोजचं रूपांतरण कशामध्ये होतं, पायरुविक ऍसिड मध्ये होतं. 2 मॉलिक्यूल तयार होतात पायरुविक ऍसिडचे. दे आर एंटरिंग इनटू द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स and so on that pyruvic acid mitochondria undergo or mitochondria perform the complete oxidation process, and so this leads to the formation of what, this leads to the formation of 38 molecules of ATP overall process मध्ये. हा ओके, या पद्धतीने ही पार्ट आहे, हे ग्लुकोजच असं कळलं सगळ्यांना. आणि हे याच्या मोबदल्यामध्ये काय देणार आहे, ATP देणार आहे यांना. सेल मधल्या वेगवेगळ्या प्रोसेसला ATP देणार आहे. घेताना वातावरणातला कोण घेणार आहे, O2 घेणार आहे. बाहेर सोडताना कोण सोडणार आहे, CO2 सोडणार आहे. तर या प्रकारचं इथं देवाणघेवाण होणार आहे. म्हणून याला आपण म्हणतो एंडोसिम्बायोटिक ओरिजिन. कळली का बरं सगळ्यांना, की जणांना कळली ही स्टोरी, एंडोसिम्बायोटिक म्हणजे काय. ओके, व्हेरी नाईस. सो जस्ट see that all the things, याला तुम्ही नीट डोक्यात घ्या. सो राईट डाऊन, एवढं लिहून घ्या.